I hope you all are doing absolutely amazing. तुम्हाला मागे काय दिसत आहे? येस, हॅपी बर्थडे अधीरा. तर हा जो पूर्ण व्लॉग होणार आहे हा होणार आहे अधीराच्या बर्थडेचा व्लॉग. आज तुम्हाला माझ्या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे की आम्ही अधीराच्या बर्थडेसाठी काय काय प्लॅन केलं होतं, आम्ही तिच्यासाठी कसा गिफ्ट प्लॅन केला, त्याच्यानंतर मी मुलांना एंगेज ठेवायसाठी कोणते कोणते गेम्स प्लॅन केले होते, आम्ही मुलांना कसं एंटरटेन केलं सगळं, आणि आमचा ह्या सगळ्यांमध्ये काय काय पोपट झाला पचका झाला हे सगळं तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो हा जो व्लॉग आहे एंड पर्यंत नक्की बघा. आणि हा जो इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन मध्येच मी तुम्हाला सगळं सांगून दिलं की आजच्या व्लॉग मध्ये काय आहे हे. त्याच्यासाठी एक तर तुम्हाला थंबनेलवरून सगळं माहित पडून जाईल की त्याच्यात काय आहे. आणि पूर्ण शूट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओचा जो इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे तो शूटच नाही केलेला आहे, म्हणून मी ह्या सगळ्यात एंड मध्ये व्हिडिओ पूर्ण एडिट झाल्यानंतर लास्ट जो इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे तो मी शूट केलेला आहे. सो एन्जॉय दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला याच्यातला कोणता गेम छान वाटला, कोणतं गिफ्ट खूप छान वाटलं, सो कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा. चला, काल रात्रीपासून आम्ही कोणत्या कोणत्या तयारी केल्या, अधीराला कसं सरप्राईज दिलं हे सगळं तुम्हाला समजेल. स्टे ट्यून टिल द एंड. आवडली कोणती पाहिजे तुला? हे बघ इतके छान, इतके सगळ्या डिझाईन. चॉईस कर, कोणती आवडली? बस हे बघ, गोल्ड डिझाईन आहे, दुसरी हे बघ डार्क डिझाईन. बघ कोणती आवडली? ही आवडली ना? चल मस्त. अरे वा, पण ही छोटी होईल. छोटी आहे ना बेटा, ते मीडियम में लांब दो. 1 2 साठी ते तो बरोबर आहे ना. हीच छान आहे अधीरा. तिला माहिती आहे, तिला डिझाईन वाले आवडत आहे. कोकडी आहे बघ बेटा. स्कूल मध्ये असे डिझाईन घालशील ना ते काढायला लावेल तुला, म्हणून आपल्याला प्लेन घालावं लागतं. काय खूप जास्त आहे की नाही. आणि मी रात्री 11 वाजता तिचे जे गिफ्ट्स आहे ते पॅक करत आहे, कारण मला ना तिला सरप्राईज द्यायचं आहे 12 वाजता. सो आय एम प्रिपेरिंग फॉर दिस. आम्ही दोघे कामी लागलेलो आहे. आजपर्यंत असं होतं की मी राहुलसाठी सरप्राईज प्लॅन करत होते, बट आता असं झालं आहे, मला असं वाटत आहे अधीरा आता मोठी झालेली आहे तर आम्ही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करत आहोत. अधीराचे जे गिफ्ट्स आहेत ते मी ऑलमोस्ट सगळे पॅक केलेले आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Adhira. Happy birthday to you. काय काय दिसलं का तुला? काय काय गिफ्ट मध्ये? नाही पहिले आपण केक कट करायचा. करू ना. हे हा, तो टियारा डोक्यावर घाल. अधीरा तो टियारा डोक्यावर घाल. रोज वाला. हा, तो टियारा डोक्यावर घाल. आवडला तुला? ये आता. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अधीरा. हॅपी बर्थडे टू यू. पहिले मी तो. Happy birthday, Adi. Happy birthday, Adi. Thank you. Happy birthday. तुला काय काय गिफ्ट दिले बघ, तुझ्यासाठी सगळे गिफ्ट आणले. ओपन कर गिफ्ट.
आवडला? लास्ट टाइम अधिराचा जो बर्थडे आहे ना दिवाळीच्या वेळेस आला होता. सो दिवाळीच्या वेकेशन सुरू होत्या तर तिला स्कूल फ्रेंडसोबत तिचा बर्थडे काही सेलिब्रेट करायला मिळाला नाही. आणि असं खूपदा होते की म्हणजे दिवाळी वेकेशन्स आणि अधिराचा बर्थडे जवळपास सारखा येतो. तर कधी दिवाळी वेकेशन सुरू राहतात किंवा आम्ही इथे राहत नाही, म्हणजे सासरी वगैरे जात होतं दिवाळीला. बट यावेळेस असा चान्स आला की म्हणजे वेकेशन्स संपले होते आणि त्यांची स्कूल स्टार्ट झाली होती. तर म्हणून यावेळेस तिला तिच्या फ्रेंडसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला मिळाला. बेसिकली तर असं होतं की म्हणजे घरी वगैरे बोलवायचं होतं, बट आता सगळेजण वेगळ्या ठिकाणाहून बिलॉंग करते. सो आणणं नेणं ह्या गोष्टी खूप जास्त डिफिकल्ट होऊन जाते. आणि तिची सगळ्या फ्रेंड्ससोबतच अटॅचमेंट आहे, तर तिला सगळ्या फ्रेंड्ससोबत पण सेलिब्रेट करायचा असतो बर्थडे, की हे माझे फ्रेंड्स आहे, माझ्या या फ्रेंडला बोलव, त्या फ्रेंडला बोलव. आणि ही जी मजा आहे ना ही सिनियर KG पर्यंतच आहे. फर्स्ट स्टँडर्डपासनं तर म्हणजे केक कटिंग झालं, चॉकलेट्स वगैरे झालं. कोणत्या स्कूलमध्ये चॉकलेट्स वगैरे देणं पण अलाउ नसते. सो म्हणून हा तिचा सिनियर KGमध्ये असलेला लास्ट बर्थडे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता तिच्या फ्रेंड्ससोबत वगैरे. सो शी एन्जॉय अ लॉट, म्हणजे खूप मजा आली. सगळ्या मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं अँड शी वॉज व्हेरी हॅपी. मुलांची इतकी छान हॅपीनेस बघून मला पण म्हणजे असं समाधान वाटलं की चला यार की आपण आपल्या मुलीला हॅपीनेस देऊ शकलो. कारण नाही तर तिचं असं राहते की माझी ही फ्रेंड नाही आली, माझी ही फ्रेंड राहून गेली, असं असते. बट यावेळेस तिला खूप आनंद झाला. तिचा बर्थडे ज्यावेळेस मी स्कूलमध्ये वगैरे सेलिब्रेट केला. तर स्कूलमध्ये बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर आता वेळ होती की घरी सेलिब्रेट करायचं. म्हणजे तिचे जे सोसायटीचे वगैरे जे फ्रेंड्स आहेत तिला त्यांना वगैरे बोलवायचं होतं. आणि हा जो डेकोरेटर आहे हा मी लास्ट 2 वर्षापासून त्यालाच बोलवत होती. कारण म्हणजे जर डेकोरेशन आपण करत बसलो की बाकी गोष्टींमध्ये लक्ष द्यायला वेळ नसते आणि इथे मला कोणी हेल्पला वगैरे नसते. म्हणून मी ते या गोष्टीवर बिलीव्ह करते की जितके जास्ती कामं आपण ऑटोमेट करू शकतो, कोणाची हेल्प घेऊ शकतो तर घ्यायला पाहिजे. सो वृषाली सकाळीच येऊन गेली होती अधिराला सरप्राईज द्यायला. तिला नव्हतं माहिती की तिची बहीण येणार आहे. सो स्कूलमधून आल्या तिने तिला बघितलं ते अँड शी वॉज व्हेरी सरप्राईज. सो ती आल्यानंतर मलाही थोडी हेल्प झाली. म्हणजे आम्हाला रिटर्न गिफ्ट्स वगैरे मी सेम डे प्लॅन केले होते, तर मग रिटर्न गिफ्ट्स वगैरे पॅकिंग वगैरे करायला थोडी हेल्प झाली. कारण यावेळेस अधिराच्या बर्थडेला फक्त तिचे फ्रेंड्सच बोलवले होते, त्यांच्या मम्मीज वगैरे सोबत नव्हत्या. तर मुलांना अजून जास्ती लक्ष द्यावं लागते. आता आमच्या सगळ्या प्रिपरेशन्स झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता आमचं जे डेकोर आहे, डेकोरेशन सगळं रेडी झालेलं आहे. बस आता आम्ही फक्त वेट करत आहोत अधिराच्या सगळ्या फ्रेंड्सला येण्याचा. यावेळेस मला एकदम सोबर आणि सुंदर डेकोरेशन करायचं होतं. म्हणजे एकदम खूप जास्ती फॅन्सी नव्हतं करायचं, कारण ते फक्त 2 ते 3 तासासाठी असते. आणि ते त्याच्यानंतर डेकोरेशन तर म्हणजे बलून इतक्या प्रेमाने आपण सजवतो आणि ते फोडूनच टाकावं लागतं. तर मला फक्त सोबरचं असं डेकोरेशन पाहिजे होतं. Get start. Head, shoulder, toes, head, nose, cheek, toes, head, go. बहुत डरती है ये तो। आगे काम करना है और बैंक बोलूंगी तो पीछे आंटी बलून को लेके हेलो आंटी नहीं उसको मत करो, उसको मत करो। हाँ ये करो। हाँ चलो 1 रिवर बोलूंगी तो आगे एंड बैंक बोलूंगी तो पीछे। ओके बैंक रिवर बैंक रिवर तू ये ना ये ठीक बैंक तो रिवर बैंक
आउट। चलो अभी बंद है, अभी सब बैठो। मी या मुलांसाठी वेगळे वेगळे जे गेम्स आहेत ते प्लॅन करून ठेवले होते, म्हणजे हे लोक बिलकुलच बोर नको व्हायला म्हणून. नाही तर हे जर लोक सेम आहे ना हे सगळेजण, तर थोडेसेही जर एकमेकांसोबत सोडून दिलं की यांचं काही ना काही सुरू होऊन जाते एकमेकांसोबत. सो म्हणून त्यांना थोडं एंगेज ठेवायला मी आणि अधीरा आम्ही दोघींनी मिळून गेम्स प्लॅन केले होते की आपण कोणते कोणते गेम्स खेळू शकतो, काय करू शकतो. सो मुलांनी खूप खूप एन्जॉय केलं गेम्समध्ये वगैरे. तर मी त्यांना बँक अँड रिव्हर झालं, पासिंग द पार्सल, बॅलन्स द बलून, असे थोडे जे गेम्स आहे हे सगळे खेळवले. आणि मुलांना ॲक्च्युअलमध्ये खूप जास्ती मजा आली. त्यांना बिलकुलच असं जाणवलं नाही की त्यांची मम्मी नाही आहे म्हणून. नाही तर आम्ही नेहमीच मुलांचे बर्थडे वगैरे असले तर आम्ही मम्मी लोकांना आम्हाला सोबत जावं लागते, कारण या लोकांना हँडल करणं इट्स टू डिफिकल्ट. कारण नौकन्यात वगैरे जाते तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, आणि बर्थडेला वगैरे पण आम्ही जातो तर आहे एक्सपिरियन्स. तर म्हणून आम्ही रिस्क नाही घेत बेसिकली ह्या सगळ्यांना एकत्र खेळवायचा. बट त्यांनी अधीराच्या बर्थडेला खूप जास्त एन्जॉय केलं, म्युझिकवर वगैरे डान्स वगैरे केले. हे जे सगळे गेम्स आहे ज्यांचे नाव मी आधी वगैरे घेतले, तर हे गेम्स आम्ही याच्या ज्या आयडियाज आहे या मी कुठनं कलेक्ट केल्या. मी काही गेम्स जे आहे यूट्यूबवरून रेफरन्स घेतला, काही गेम्ससाठी मी पिंटरेस्टवरून रेफरन्स घेतला. आणि आता आम्ही जसं बर्थडे पार्टीमध्ये वगैरे जात असतो, म्हणजे जिथे डेकोरेटर्स असतात, प्लॅनर्स असतात, बर्थडे प्लॅनर्स वगैरे असतात. सो मी तिथनं थोड्या काही आयडियाज घेतल्या होत्या की आपण सिम्पलसं सोबरसं मुलांना एंगेज कसं ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण कशा प्लॅन करू शकतो. सो मी तिथनं 2-3 गेम्सच्या आयडियाज घेतल्या होत्या. सो जर तुम्ही तुमच्या मुलांचा बर्थडे घरी सेलिब्रेट करत आहे आणि एकदम सोबरसा, म्हणजे आता मुलांची इच्छाच असते की मुलांना बर्थडे सेलिब्रेट करायची असते आणि ते खुश पण झाले पाहिजे आणि आपल्यालाही, कारण एक छोटासा जरी प्रोग्राम अरेंज करायचा म्हटलं तरी मम्मी पप्पांना खूप इन्वॉल्व व्हावं लागते. आणि राहुलचं असं होतं की त्यांचं ऑफिस होतं त्या दिवशी, तर म्हणून ते दिवसभर अवेलेबल नव्हते, म्हणून मी घरातलं कोणतंच सामान मला हलवता आलं नाही. तर मला सगळ्या गोष्टी एकटीलाच मॅनेज करायच्या होत्या, अरेंज करायच्या होत्या. तर म्हणून मग आम्ही दोघींनी, म्हणजे मला गेम्स प्लॅन करण्यात अधीरानी पण हेल्प केली होती की येस आपण असा गेम करू शकतो, तसा गेम करू शकतो. आणि तिचं जे यावेळेस तिच्या बर्थडे प्लॅनिंगमध्ये स्वतःचं ज्यावेळेस इन्व्हॉल्वमेंट होतं ना, सो तिला पण असं खूप हॅपी वाटत होतं की आपण आपल्यासाठी बर्थडे काहीतरी प्लॅन करत आहोत. फक्त जे तिला रात्री 12 वाजता सरप्राईज दिलं होतं तेच तिच्या प्लॅनमध्ये नव्हतं. नाही तर तिच्या बर्थडेमध्ये जे डेकोरेशनपासनं सगळ्या गोष्टी मी तिच्यासोबतच बसून प्लॅन केल्या होत्या. यांनी मुलांचं जे इंटरॅक्शन आहे आणि आमचा बॉन्ड पण अजून चांगला बनतो. बट आमच्या डेकोरेशनमध्ये कसा पचका झालेला होता की ज्यावेळेस मी बलून्स वगैरे डिझाईन करत होते तर पहिले असं होतं की जे डेकोरेशन होतं ते मी मरमेडवाली थीम बनवणार होती. पण आमचं असं झालं की मी तिचा बर्थडे सॅटरडेला लेट बर्थडे सेलिब्रेट करणार होती. बट माझ्या हस्बंडचं असं म्हणणं होतं की नाही, आपण लेटेड नाही सेलिब्रेटेड करू, आपण सेम डे सेलिब्रेट करू. तर मग सेम डे सेलिब्रेट करू हे आदल्या दिवशी रात्री डिसाईड झालं. तर मग मला ऑन टाईम सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. तर मग मी डेकोरेटरला ज्यावेळेस बोलली तर त्याच्याकडे त्यावेळेस मरमेड वगैरे अवेलेबल नव्हतं, म्हणून त्यांनी फक्त मरमेड थीमवालं जे आहे पिंक अँड पर्पल याचं फक्त बलून्सचं डेकोरेशन करून दिलं. आणि मरमेड काही नव्हत्या, तर म्हणून मग तिचं तोंड लहानसं झालं होतं. तिला असं होतं मला मरमेड पाहिजे होत्या. मग आम्ही वेळेवर जाऊन जो मी केक तिच्यासाठी घेऊन येणार होती, तर तो जो केक आहे त्या केकवर मी मरमेड बनवून आणली होती. तर म्हणून आणि लकीली आम्हाला त्याने 3 अवर्समध्ये तो जो आहे ना थीमवाला जो केक आहे तो बनवून पण दिला. तर म्हणून सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर ऑन टाईम. आणि हे जे सगळ्या गोष्टी आहे ना या मी सेम डे प्लॅन केला. फक्त जे आम्ही जे गेम्स वगैरे आहे तेच मी थोडे आधी रेफरन्सेस वगैरे घेऊन ठेवलेले होते की कसं करू शकतो, काय करू शकतो, म्हणजे ऑन टाईम सगळ्या गोष्टी अरेंज करायला डिफिकल्टी नको. सो तुम्हीही जर तुमच्या मुलांचा बर्थडे प्लॅन करत आहे आणि ऑन टाईम ऑन प्लॅन तुमचा डिसाईड झाला की कसं करू, काय करू, सो दिस इज द बेस्ट व्लॉग फॉर यू. सो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्याही तुमच्या फ्रेंडनी विचारलं की आपण कोणते गेम्स प्लॅन करू शकतो, मुलांना कसं एंगेज ठेवू शकतो ज्याच्यामुळे मुलं हॅपी होईल, तर हा व्लॉग त्यांना शेअर करायला नक्कीच शेअर करा.
आम्ही ज्यावेळेस बर्थडेज गावी सेलिब्रेट करतो तेव्हा तिथे जे सगळे किड्स आहेत ते म्हणजे एकटेच येतात आणि आम्ही पण ज्यावेळेस लहान वगैरे होतो आम्हीही एकटंच जायचो. बट आता मोठ्या सिटीजमध्ये असं होते की म्हणजे मुलांकडे अजून जास्ती लक्ष द्यावं लागते, ऑफकोर्स द्यावं लागते, कारण एक जरी विंग चुकली किंवा एक जरी फ्लॅट चुकला तर मुलं पॅनिक होऊन जातात. आणि म्हणून असं होतं की म्हणजे ऑलवेज आम्ही पॅरेंट्सलाच बोलवते आणि त्यांच्या मम्मीज माझ्या फ्रेंड्स आहे. बट यावेळेस तेच ना, ऑन टाईम मी बर्थडे सेलिब्रेट केला तर मग मला खूप सगळ्या अरेंजमेंट करायला मिळाल्या नाही तर म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे या मग मी शॉर्टकटमध्ये थोड्या प्लॅन केल्या. त्याच्यानंतर असं झालं की मला असं वाटत होतं की मला जर अजून थोडा वेळ मिळाला असता, आधीपासून जर मी सेम डे बर्थडे प्लॅन करायचा आहे जर असं केलं असतं तर मी अजून थोड्या काही गोष्टी अरेंज करू शकली असती. बट हेही म्हणजे मी सॅटिस्फाईड होती की म्हणजे ती हॅपी होती, तिला मजा आली बर्थडे वगैरे करायला आणि म्हणजे सम काइंड ऑफ चांगला सेलिब्रेशन झाला. नाही तर मग मी त्यांच्या स्नॅक्समध्ये अजून खूप सगळ्या गोष्टी ॲड करू शकत होती. बट तेच आम्ही ज्यावेळेस नवकन्येमध्ये वगैरे जातो त्यावेळेसचे जे एक्सपिरियन्स आहे माझे हॉरिबल एक्सपिरियन्स आहे. तर म्हणून मी रिस्क नव्हती घेऊ शकत की मुलं कसे रिॲक्ट करतील म्हणून. सो फिर दे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे अधीरा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. केक खा ले अभी अधीरा के बर्थडे का विवान. अधीरा को खिला दो, वो देखो पहले ही उसने मरमेड मुंह में डाल दी सीधा. उसको फिश खानी है. तुम्ही एक बाईट घेऊन द्या तिला आणि बाकी उचलून घ्या. आमचा केक कटिंग झालेला आहे, मुलांनी केक्स पण खाल्लेला आहे आणि आता एकदम मुलं ज्या गोष्टीची एकदम आतुरतेने वाट बघत आहे म्हणजे रिटर्न गिफ्ट. तर आता अधीराने त्या सगळ्यांना थँक्यू म्हणून रिटर्न गिफ्ट्स दिलेले आहे आणि जो बर्थडे होता तो म्हणजे एक्सपेक्टेशनच्या अबाव होता. म्हणजे मुलांनी खूप 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 एन्जॉय केला. सो असा होता माझ्या अधीराचा बर्थडे. मुलांनी खूप 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 एन्जॉय केलं. काहीतरी क्रिएटिव्ह गेम्स मी त्यांच्यासाठी डिझाईन केले होते, त्यांना खूप मजा आली. रिटर्न गिफ्ट्स पण बघून त्यांचे एक्सप्रेशन खूप छान होते. असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. आणि अधीरासाठी दिलेल्या विशेषसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद.